आहे. मी इयत्ता 3री वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे गाव आहे. युगायुगांचा काळोख संपला होता. युगायुगांचा काळोख संपला होता. मानवतेचा महानायक प्रजासूर्य जन्मला होता. रणसूर्य जन्मला होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आदरणीय शिक्षक आणि माझे बालमित्रांनो, आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने मी माझे 2 शब्द तुमच्या समोर सादर करीत आहे. मित्र हो, ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, अगदी तसेच बाबासाहेबांची माहिती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले. शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली. पण यामुळे खचितील ते बाबासाहेब कसले. या संघर्षातून त्यांनी दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरवले. आपले ध्येय साफ करण्यासाठी आपण आपले शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते घेईल तो गुरु गुरिल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून अस्पृश्य म्हणून